व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, जय शिवराय। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभर साजरी करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी रॅली, मानवंदना, नाटक, पोवाडे, गडकिल्ल्यांचं दर्शन आणि प्रदर्शनीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या। शिवाजी महाराजांच्या शौर्यकथांमधील एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे वाघनखे। प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनख। लंडन येथील संग्रहालयातून महाराष्ट्रात आणलेली ही वाघनख नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे। ही वाघनख बघायला शिवजयंतीच्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती। वाघनख, शस्त्र आणि गडकिल्ल्यांचा इतिहास नागरिक, शिवप्रेमी आणि चिमुकल्यांनी या ठिकाणी जाणून घेतला। तर बघा त्याच संदर्भात ॲडपोस्ट मराठीने केलेला हा सविस्तर रिपोर्ट। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज। गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान वेक्षित, अष्टप्रधान जागृत, शास्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि शाळेतील विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत आणि ते इतिहासासोबतच प्रात्यक्षिक दाखवून आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती देत आहेत। आपल्यासोबत सर सुद्धा आहेत। काय सांगाल, कुठल्या कुठल्या शाळेतून या ठिकाणी विद्यार्थी आले, किती विद्यार्थी आहेत? आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवाई, मनसराम टोला प्लस मानेगाव टेक आणि गर्रा अशी संयुक्त सहल या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे की मुलांना ऐतिहासिक वास्तूंचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं। ऐतिहासिक काळातील जे काही वास्तू होत्या, त्या काळातील शस्त्र होती, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणची प्राणी आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्या अगोदर इसवी सन 14वे शतक 15वे शतक या शतकोत्तर काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्यांचे प्रत्यक्ष मुलांना थोडंसं माहिती व्हावी, ऐतिहासिक दृष्टीने त्यांना हे सर्व पाहण्यात यावं आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही या संयुक्त सर्व आमच्या टीमच्या मिळून आम्ही विचार केला का नागपूर ठिकाणी चिमुकल्यांना हे सहलच्या रूपाने त्यांना एक आपल्या इतिहासाची माहिती करून द्यावी। धन्यवाद सर। या ठिकाणी वाघनख वगैरे आहेत, भरपूर लोक पाहायला येत आहे। आज शिवजयंती आहे, नेमका या वाघनखाचा, प्रतापगडाचा आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध, काय इतिहास आहे, थोडक्यात सांगा की माझं नाव अतुल गुरु आणि दुर्ग प्रतिष्ठान ही संस्था, ही जी काही संस्था आहे दुर्ग प्रतिष्ठान, ही किल्लेच्या रिप्लिका ज्या ती बनवते आणि नागपुरात ही जी वाघनखं आली आहेत अफजल खान शिवाजी वधामध्ये शिवाजी महाराजांनी ही वाघनखं यूज केलेली होती आणि लंडनच्या म्युझियममध्ये ती वाघनखं होती। आपल्या भारतात मागील वर्षी ती आलेली आहेत। आतापर्यंत ती साताऱ्याला होती म्युझियममध्ये आणि आता नागपूरमध्ये आली आहे। 7 तारखेला त्याचं उद्घाटन झालं। या वाघनखाचा इतिहास जर बघितला तर अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीमध्ये या वाघनखाचा उपयोग झालेला आहे। शिवाजी महाराज आणि अफजल खान हे स्वराज्य निर्मिती करत असताना आदिलशाहीने स्वराज्यावरती मोठी पकड केलेली होती आणि अफजल खान फार क्रूर पद्धतीने आलेला होता चालून। तर स्वराज्यामध्ये या अफजल खानाचा वध करताना या वाघनखाचा यूज महाराजांनी केला आणि हा जो इथे किल्ला केलेला आहे या किल्ल्यामध्ये वाघनख कुठल्या शामियानामध्ये कसं अफजल खानाने कुठे शामियाना बांधला होता महाराजांनी आणि कुठे भेट झाली याचं वर्णन आम्ही या किल्ल्यामधून करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। दुसरा एक आम्ही स्वतःला धन्य समजतो की आमच्या या पिढीला आणि या 2025मध्ये आम्हाला हे त्या काळचे वाघनख आम्हाला बघावयास मिळाले। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आजचं जे आमचं आयुष्य आहे ते फार सफल झालेलं आहे। मॅडम, आज तुम्ही या संग्रहालयामध्ये भेट दिली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वाघनखांबद्दलचा पण इतिहास माहिती करून घेतला आहे। काय भावना आहे, करणार शिवजयंतीसुद्धा आहे? सर्वप्रथम शिवजयंतीच्या संपूर्ण नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज नागपूरकरांसाठी हा एक दुग्ध शर्करा योग आहे की 7 फेब्रुवारीला आपल्याकडे ही वाघनखं आली आणि त्याचसोबत हा शिवजयंतीचा महोत्सव
या ठिकाणी मी म्हणेल तो आपण साजरा करतो आहे. मी बघते आहे की संपूर्ण शहरामध्ये काल मी एक सहज नाईट राऊंडला होते. संपूर्ण शहरामध्ये एक उत्साह जाणवला. तरुणांमध्ये तो उत्साह आणि आपण महाराजांसारखं काहीतरी असणं आपल्यामध्ये असावं असं जाणवलं, ती स्फूर्ती सगळ्यांमध्ये. तर मला एकच असं सांगावं असं वाटेल सगळ्यांना की महाराजांमधला पेहरावापेक्षा त्यांच्यामधले असलेले गुण जे आहेत ते सगळ्यांनी अवलंबले तर आपलं राज्य हे सुराज्य आणि स्वराज्य निश्चितच होईल. काय नाव आहे तुझं? माझे नाव अनुज अरुण भलावी आहे. कुठली शाळा आहे, कुठून आला आहे? मी जीपा उच्च प्राथमिक शाळा मानेगाव टेक इथे राहतो. माझी शाळा तिथेच आहे. अजून मी इयत्ता 8वी वर्गात शिकतो. काय काय बघितले तू? मी इथे बागनक शिवाजी महाराजाचे अजून खूप सारे वस्तू मतलब हे त्यांचे हतियार अजून त्यांचे वस्त्र. वाघनगर तर पहिल्यांदा पाहिले असतील. हो. याच्या अगोदर बाकीच्या वस्तू पाहिल्या आहे का? नाही का? तू कुठल्या शाळेची आहे? मानेगाव झेडपी अपर प्रायमरी स्कूल मानेगाव टेक. काय काय बघितलं इथे, कसं वाटलं? चांगलं वाटलं. काय काय बघितलं? वाघनख पाहिले, तलवार पाहिले. चांगलं वाटलं? हो. ठीक. दुसऱ्या शाळेचा बोल. माय नेम इज ऋषी मनोज धोवे. माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनसराम टोला, मेरा तालुका रामटेक, जिला नागपुर. मेरे पापा का नाम मनोज, मेरी मम्मी का नाम आरती. यहाँ पे आने के बाद मुझे बहुत ही अलग लगा. यहाँ पे हमने बाघ देखे, शामरुख देखे और कई सारे अलग अलग तरह के प्राणियाँ देखे, तलवार, बंदूकें और भी बहुत कुछ. इन ढाल भी, क्या बोले तो किले और किलों के नाम भी, शिलालेख भी और साथ ही साथ बहुत ही रोमांचक भी था. और नमस्कार, मी योगेश्वर वरटी, मुख्याध्यापक गर्रा. आजचा दिवस असा म्हणजे दुर्मिळ असल्यासारखा आहे. सुट्टी असून आम्ही वाघनकं बघितण्याच्या दृष्टीने शिवजयंती आणि वाघनके बघितण्याच्या दृष्टीने आम्ही सहल अरेंज केली आणि यामुळे विद्यार्थ्यांना पुरातन शस्त्रांचं आणि शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य कसं होतं त्याचं ज्ञानसुद्धा आम्ही देत आहे. कारण की वाघनकं फक्त महाराजांनीच पहिल्यांदा वापरले आहे. तर ते वाघनखांचं प्रत्यक्ष दर्शन हे त्यांना झालं. सर, वाघनग ज्यांच्याकरता म्हणजे भरपूर लोक आतुरतेने इथे आले आणि आजच्या दिवशी शिवाजी जयंतीनिमित्त वाघनग पाहायला मिळालं. खूप छान वाटलं आणि नागपुरांमध्ये तर पहिल्यांदाच आले आहे आपल्या या हिस्ट्रीमध्ये तर फर्स्ट टाईम. आणि मुलांना मेन म्हणजे दाखवण्याकरता आजच्या पिढीसाठी त्यांना पण सगळ्याबद्दल नॉलेज आला पाहिजे. खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही परत एकदा पुन्हा सेकंड टाईम पण इथे आलो बघायला. खूप छान वाटलं आणि आजच्या दिवशी आम्हाला यायचंच होतं बघायला परत एकदा. खूप छान वाटलं. सगळंच बघितलं. शिवाजी महाराजांचे तलवार वगैरे आणि वाघनख त्यांनी जे अफजल खानला मारलं होतं त्या वाघनखांनी ते वगैरे खूप शौर्यवीर होते शिवाजी महाराज आपले. आणि भारतासाठी म्हणजे खूप शौर्य पुरुष आहेत ते. नमस्कार, मी महेश फडके, मध्यवर्ती संग्रहालय नागपूर इथला अभिरक्षक. महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व संग्रहालय संचालनालय यांच्या प्रयत्नाने शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहे ती लंडन येथे शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाअंतर्गत प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये याच्यासोबतच 190 आणि मराठाकालीन शस्त्र आहे त्यांचे देखील प्रदर्शन इथे भरवण्यात आलं आहे. मध्यवर्ती संग्रहालय जे आहे ते नागपूरचंच नाही तर महाराष्ट्राचं सगळ्यात जुनं असं संग्रहालय आहे. 1863 मध्ये याची स्थापना झाली आणि याच्यामध्ये जवळ अशा विविध पुरावशेष जे आहेत ते संग्रहित करून ठेवले आहेत. त्यापैकी आम्ही जे आहे सद्यस्थितीत 2 दालनं जे आहेत, एक खुले शिल्प दालन आणि त्याच्यासोबत अभिलेख दालन हे जे आहेत हे पर्यटकांसाठी खुले करून दिलेले आहेत. आणि त्यासोबतच जे मुख्य आकर्षण आहे की एक नवीन मराठाकालीन शस्त्र दालन जे आहे ते पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 190 शस्त्र जे आहेत ती प्रदर्शित करण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे भाले, तलवारी, ढाली, धनुष्यबाण आणि या संग्रहालयाचं विशेष असलेलं म्हणजे अग्निबाण, दानपट्टे
बंदुका असे विविध प्रकारचे शस्त्र जे आहेत ते प्रदर्शित आहेत। या शस्त्रांचं प्रदर्शन करण्याचं कारण असं की म्हणजे ह्या शस्त्रांच्या बळावर आपल्या मराठा सरदारांनी मावळ्यांनी हे स्वराज्य जे आहे ते टिकवलं, पुढे वाढवलं। त्या शस्त्रांची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत जावी, विद्यार्थ्यांपर्यंत जावी, त्यांना समजून यावं की ही शस्त्रास्त्र जी आहे ही परकीय आक्रमकांसमोर कशी टिकाव धरू शकली, त्यांचे भाग काय, म्हणजे ते प्रकार कसे पडतात आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो हे सविस्तररित्या विद्यार्थ्यांना, शिवप्रेमींना कळावं यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। आणि आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील सर्वच जनतेने, सर्व शिवप्रेमींनी हे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। आतापर्यंत जवळपास 11,000 विद्यार्थ्यांनी म्हणजे लोकांनी हे प्रदर्शन जे आहे ते बघितलं आहे आणि आज शिवजयंतीनिमित्त हे प्रदर्शन जे आहे ते आम्ही सर्वांसाठी मोफत ठेवलेलं आहे। तर आज मिळणारा प्रतिसाद खूप भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे। तर असाच प्रतिसाद जो आहे तो पुढेही कायम राहावा अशी अपेक्षा आहे। तर जास्तीत जास्त संख्येने हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे। धन्यवाद। जय